जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 21व्या वर्धापना दिनानिमित्त जनता दलाचे अध्यक्ष राज्यसभेचे खासदार शरद यादव यांना ज्येष्ठ संगणक तज्ञ पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। काश्मीर प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असून संसदेत त्यावर विस्तृत चर्चा होतीये। सरकारसोबत विरोधी पक्षाची याबाबत बैठकही झाली आहे। काश्मीरची समस्या एका दिवसाची नसून ती सोडवण्याकरता राजकीय मार्ग काढायला हवा। काश्मीरचा मुद्दा देशाच्या एकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सरकारने आधी काश्मीर सारख्या घरातील प्रश्न सोडवण्याकरता प्राधान्य द्यायला हवे। देशातील भ्रष्टाचार वाढत असताना बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे पुण्यामध्ये इमारत कोसळण्याची घटना घडली आहे। त्यामध्ये मजुरांचे प्राणही गेलेत। अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना 2 लाख इतकी भरपाई देऊन न्याय देण्यात आलाय। या घटनांवरून बांधकाम व्यावसायिक नियम पाळत नसल्याचे दिसून येते, असे मत जनता दलाचे अध्यक्ष आणि खासदार शरद यादव यांनी व्यक्त केले। ये जो कश्मीर का सवाल है वो गंभीर हो गया है और पार्लियामेंट में भी इस पर विस्तार से चर्चा हुई और सारे अपोजिशन ने सबने मिलकर के कहा कि वहाँ जो डेवलपमेंट है, विकास है, वो सवाल जो है वो तो निरंतर रहेगा, लेकिन कश्मीर का सवाल राजनीतिक सवाल है, पॉलिटिकल इशू है। और भारत सरकार से अपोजिशन का सारी पार्टियों का बैठक भी हुआ तो सारी अपोजिशन पार्टी ने उनसे यही कहा कि इसका राजनीतिक हल निकालना चाहिए, ये राजनीतिक मसला है। अभी तक भारत सरकार जो है अपने तरह से जो उन्होंने कश्मीर के बारे में पॉलिसी बना के रखी है वो अभी उसी पर सवाल सीधा है कि कश्मीर हमारे लिए महत्वपूर्ण चीज़ है, हम कोई अमेरिका नहीं है, इसलिए दुनिया भर की जो चीज़ें हैं वो बाद की चीज़ है। पहले अपने घर की जो बड़ी समस्या, विकट समस्या है, उस समस्या को सबसे पहले उसे हाथ में लेना चाहिए भारत सरकार को और वो पॉलिटिकल। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त शरद यादव यांना ज्येष्ठ संगणक तज्ञ पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। हिरवे बाजाराचे सरपंच पोपटराव पवार यांना सामाजिक आणि राजकीय पुरस्कार आणि पत्रकार विलास बडे यांना युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। पुणेरी पगडी, मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, त्रिफळ, रोग ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते। संस्थेच्या सामाजिक कार्याचा अहवाल असलेले उडान भाग 2 या पुस्तकाचं प्रकाशन ही यावेळी करण्यात आलंय। लोकशाही स्वीकारणारा देश हे आपले वैशिष्ट्य आहे। आपला देश संस्कृत पिढी निर्माण करू शकतो। उन्नत भारत तयार करायचा असेल तर IIT सारख्या संस्थांनी ग्रामीण भागाच्या सुधारणेसाठी तंत्रज्ञान निर्माण करायला हवे, असे मत ज्येष्ठ संगणक तज्ञ विजय भटकर यांनी व्यक्त केले। या देशाची लोकतंत्र प्रणाली, या देशाची डेमोक्रेसी। मी जगभर फिरलो, अनेक देशात गेलो, अनेक ठिकाणी लोकतंत्र प्रणाली लोकांनी स्वीकारली आहे, पण भारताचं वैशिष्ट्य आपलं वेगळं आहे। त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे आज यांचा आपण जीवन गौरव म्हणून ज्याला पुरस्कृत करतोय ते आपले माननीय शरद यादव। 7 वेळा ते लोकसभेमध्ये निवडून आले, 2 वेळा राज्यसभेमध्ये, आणि ज्यांची ती भाषणं, ज्यांची वक्तव्य आपल्याला सर्व सुद्धा येतं, जी त्यांनी व्यक्त केली आहे ते आपल्या लोकतंत्र प्रणालीचे एक खरे आदर्श आहे। त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। पण शिक्षण संस्थेमध्ये जे विविध थरामधील मुलांना गोळा करतो त्या विद्यार्थ्यांच्या पुढे अशा प्रकारचे आदर्श आणायचे की ज्यांनी आता सरांनी जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त राजकारणामध्ये स्वतःचं जीवन घातलेलं आहे। NDAच्या काळामध्ये कोऑर्डिनेटर म्हणून अत्यंत उत्तम काम सरांनी केलं। सगळे विविध विचाराचे पक्ष एकत्रित ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही। जसा एखादा जनावरं सांभाळणारा, गुरं राखणारा मुलगा असतो, तो म्हशी, गायी आणि शेळ्या सांभाळतो। हे तिन्ही प्राणी अत्यंत वेगळे आहेत। या तिघांना एकत्रित सांभाळणं आणि कंप्लेंट न येऊ देणं हे जसं काम आहे, इतकं चांगलं काम सरांनी त्यावेळेला केलं की कम्युनिस्टांना सुद्धा जवळ घेतलं। म्हणजे इतकं काम वेगळ्या पद्धतीचं सरांनी केलेलं आहे।
आणि म्हणून एक उच्च स्तरावरती जास्त काम केलेली आणि अतिउच्च शिक्षित सर गोल्ड मेडलिस्ट आहेत जबलपूर विद्यापीठाचे इंजिनिअरिंगमधली. म्हणजे अशा व्यक्तीला आपल्या मुलांच्या पुढं आणायचं, आपल्या समाजामधील लोकांच्या पुढं आणायचं, जीवन गौरव पुरस्कार करायचा की ज्यांच्यामुळं आपल्या समाजामध्ये अनेक लोक प्रेरणा घेतील, अत्यंत चांगल्या पद्धतीचं कार्य करतील आणि पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल. यावेळी आमदार भीमराव तापकीर, महापौर प्रशांत जगताप, विकास नाना दांगट पाटील, हर्षदा वांजळे, युगंधर चाकणकर, काका चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.